त्या मेलेल्या मुर्द्याच्या तोंडात कोंबतात. मला सांगा, ज्याने आयुष्यात कधी तुळशीची कुंडी बघितली नाही, कधी तांब्यावर पाणी वतलं नाही तुळशीला, असल्या माणसाच्या मेल्यानंतर तोंडात तुळस घातल्याने ती काय पवित्र होणार आहे का? मी तर म्हणते, ज्याने आयुष्यभर कोंबड्या कापू कापू खाल्ल्या, बाटल्या फोडल्या, असल्या माणसाच्या मेल्यानंतर तोंडामध्ये कोंबड्याची पक्क कोंबावी. काय गरज आहे तुळस घालण्याची? पण वास्तविक तुळस इतकी पवित्र आहे, कारण प्रदूषणमुक्त करणारी, वातावरणाला शुद्ध ठेवणारी, विषम ज्वरासारखा ज्वर घालवणारी, स्वाईन फ्लूसारखा आजार घालवणारी, नवे कोरोनासारखा आजार आजही आमच्यातली कितीतरी लोक असा काढाच पित आहेत. कशाचा? तुळशीचा. ज्या तुळशीच्या काड्याने आलं घालून तुळशीचा काढा गुळाचा पिला तर बाबांनो, घरात क्वारंटाईन होऊन माणसं वाचली, पण दवाखान्यात जाऊन एमडी काय रेमडी रेमडीची इंजेक्शन घेऊ घेऊ सुद्धा मिली. बाबांनो, इतकी पवित्र तुळशी आमच्या मानवी जीवनाला सुखकर ठेवते. आपण वाचलेली माणसं बघा, त्या काड्याने वाचलीत. इतकी तुळशी पवित्र आहे. हा अनुभव आहे तुमच्या जीवनातला आत्ताचा. असं नाही की पूर्वीची लोक सांगतायत म्हणून आम्ही काहीतरी करायचं, पण आज आम्हाला कळलेलं आहे की असा पावसाळा आला, हिवाळा आला, सर्दी झाली, कफ झाला तर आपण ताबडतोब त्या तुळशीच्या काड्याकडे वळतो. का? कारण कोरोनाने शिकवलंय आम्हाला. पण बाबांनो, अशा तुळशीच्या पवित्र आमच्या सेवनाने हे जीवन, हे आयुष्य खूप सुखमय होऊ शकतं. पण वेड्या, तुझं आयुष्य खूप मौलिक आहे. अरे काही ना काहीतरी देण्यासारखं तुझ्याकडे आहे. अरे अन्नदान कर. जे आज तुम्ही खूप मोठं गणपती मंडळाच्या वतीनं जे अन्नदान ठेवलंय ना, आणि विशेष चतुर्थी आणि चतुर्थीचा उपास तुमच्या या अन्नदानावर सुटणार आहे, केवढी पुण्य आहे. ते नाही जमलं, वस्त्रदान कर. ते नाही जमलं, येड्या, रक्तदान कर. रक्तदान, कारण रक्ताचा कारखाना जगात कुठेही नाहीये. तुमच्यातल्या एखाद्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन ठरलंय आणि रक्ताची बाटली मिळत नाही. तुम्ही एखाद्या म्हशीचं, रेड्याचं रक्त काढून आणलं आणि बाटली डॉक्टरला दिली, ही घ्या, करा ऑपरेशन. डॉक्टर म्हणाल ती बाटली बी घेऊन जा ना, आय एम सॉरी, तुझा पेशंट बी घेऊन जा. कारण माणसाला जगवण्यासाठी माणसाच्या शरीरामधलं रक्त बाबांनो, ते माणसाला जगवण्यासाठी, त्या ऑपरेशनसाठी लागतं. आणि म्हणून माणसाच्या शरीरात रक्त फार मौलिक आहे. आणि म्हणून 18च्या नंतर 50 वयापर्यंत आपण ब्लड डोनेट केलं पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे, कारण ते आम्हाला कुठेही बाहेर मिळत नाही. ते माणसाला आपल्यातून देता येतं. ते नाही जमलं तुला तर येड्या, मरायच्या आधी 1-2 फॉर्म मागीव, नेत्रदान आणि देहदान. कारण नेत्रदानाचा फॉर्म भरून ठेवला तर तू मेल्यानंतर सुद्धा तुझे 2 डोळे काढून नेले तर येड्या 2 आंधळ्या माणसांना जीवदान, जीवदृष्टी मिळेल. ही जीवनदृष्टी तुझ्या 2 डोळ्याची 2 माणसाला मिळू शकते. इतकं मोठं दान आमच्या या देहात